पुस्तक कट्ट्यामध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण जेम्स क्लिअर यांच्या ॲटॉमिक हॅबिट्स या जबरदस्त पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. आणि गंमत म्हणजे काय, या पुस्तकाची सुरुवात कुठल्या मोठ्या सिद्धांताने नाही, तर एका आयुष्य बदलून टाकणाऱ्या अपघाताने होते. हे काही अलंकारिक वाक्य नाहीये. ही एक अक्षरशः घडलेली भयानक घटना आहे, ज्याने जेम्स क्लिअर यांच्या आयुष्याला एक असं वळण दिलं, जिथूनच ॲटॉमिक हॅबिट्स या विचाराचा जन्म झाला. विचार करा, हा आघात इतका जबर होता की त्यामुळे मेंदूमध्ये सूज आली आणि त्यांचं शरीर हळूहळू प्रतिसाद देणं बंद करत होता. परिस्थिती खूपच गंभीर होती. यातून बरं होण्याचा प्रवास तो तर खूपच लांब आणि वेदनादायी होता. पण याच काळात त्यांना एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळाली. मोठी भव्य ध्येय गाठण्यापेक्षा दररोज छोटे छोटे सातत्यपूर्ण बदल करणं कितीतरी पटीने महत्त्वाचं आहे. ही फक्त शारीरिक लढाई नव्हती. ह्या काळात नैराश्य, हताशा यांसारख्या अनेक मानसिक आव्हानांवरही त्यांना मात करावी लागली. आता त्यांनी भूतकाळात काय गमावलं यावर रडण्याऐवजी सध्या आपल्या नियंत्रणात काय आहे यावर लक्ष केंद्रित केलं. आणि त्या होत्या अगदी छोट्या पण सातत्यपूर्ण कृती. बघा, किती साध्या गोष्टी आहेत. रोज लवकर झोपणं, आपली खोली नीट ठेवणं. पण याच छोट्या छोट्या सुधारणांनी त्यांच्या आयुष्यात नियंत्रणाची आणि आत्मविश्वासाची भावना परत आणली. आणि याचा सकारात्मक परिणाम मग प्रत्येक गोष्टीत दिसू लागला. हे यश काही एका रात्रीत मिळालेलं नाही. हा 6 वर्षांचा हळूहळू झालेला विकास होता. छोट्या छोट्या विजयांची आणि लहान यशांची एक लांब लचक साखळी होती. तर मग ह्या अविश्वसनीय परिवर्तनामागे नक्की रहस्य काय होतं? याचं उत्तर एका सोप्या पण अत्यंत शक्तिशाली गणितामध्ये दडलेलं आहे. जर कोणी दररोज फक्त 1% स्वतःला सुधारलं, तर एका वर्षाच्या शेवटी ती व्यक्ती आधीपेक्षा तब्बल 37 पटीने अधिक चांगली बनेल. विचार करा, ही आहे छोट्या सवयींची चक्रवाढ शक्ती. अगदी सरळ भाषेत सांगायचं तर सवयी म्हणजे आत्मसुधारणेचे चक्रवाढ व्याज आहे. जसं आपण बँकेत पैसे ठेवतो आणि त्यावर व्याज मिळतं, तसंच चांगल्या सवयींची रोज पुनरावृत्ती केल्याने त्याचे परिणाम अनेक पटींनी वाढत जातात. नवीन सवयी लावणं इतकं कठीण का असतं याचं उत्तर ह्या वाक्यात दडलंय. कारण आपण मेहनत करतो, पण सुरुवातीला परिणाम दिसत नाहीत. आणि खरे मोठे परिणाम मिळायला वेळ लागतो. लक्षात ठेवा, सुरुवातीला परिणाम दिसत नसले तरी केलेले प्रयत्न वाया जात नाहीत. ते फक्त साठवले जात असतात. आणि जेव्हा एक विशिष्ट पातळी ओलांडली जाते, तेव्हाच त्याचे आश्चर्यकारक परिणाम दिसू लागतात. बरं, आता हेच तत्त्व केवळ एका व्यक्तीसाठी नाही, तर एका संपूर्ण टीमसाठी कसं काम करतं याचं एक भन्नाट उदाहरण पाहूया. एका अशा टीमचं जी सर्वसाधारण कामगिरीतून थेट जगज्जेतेपदापर्यंत पोहोचली. त्यांची कामगिरी इतकी निराशाजनक होती की एका मोठ्या बाईक कंपनीने त्यांना आपल्या बाईक्स विकायला चक्क नकार दिला. कारण त्यांना भीती होती की यांच्यामुळे आपल्या ब्रँडचं नाव खराब होईल. मग आले नवीन परफॉर्मन्स डायरेक्टर डेव्ह ब्रेल्सफोर्ड. त्यांचा विश्वास होता की जर सायकलिंगशी संबंधित प्रत्येक लहान सहान गोष्टीत फक्त 1% सुधारणा केली, तर एकूण कामगिरीत प्रचंड वाढ दिसून येईल. त्यांनी अशा गोष्टींमध्ये सुधारणा शोधल्या ज्याकडे कोणी ढुंकूनही पाहिलं नसतं. जसं की रायडरसाठी कोणती उशी सर्वोत्तम आहे, किंवा टायरची पकड चांगली होण्यासाठी काय करता येईल. आणि याचे परिणाम कल्पनेपेक्षाही लवकर दिसू लागले. आणि परिणाम आपल्यासमोर आहेत. फक्त एका दशकात या टीमने सायकलिंगच्या इतिहासातली सर्वात यशस्वी कामगिरी करून दाखवली. हे सगळं घडलं त्या 1% बदलांमुळे. आणि ह्या सगळ्या उदाहरणांवरून आपण या पुस्तकातल्या सर्वात महत्त्वाच्या शिकवणीकडे येतो. यशस्वी होण्यासाठी फक्त सवयी बदलून चालत नाही, तर आपले विचार करण्याची पद्धतच बदलावी लागते. म्हणजे बघा, ध्येय म्हणजे आपल्याला काय मिळवायचं आहे ते, आणि प्रणाली म्हणजे ते मिळवण्यासाठी आपण रोज काय करतो ती प्रक्रिया. गंमत अशी आहे की जर आपण ध्येयाकडे दुर्लक्ष करून फक्त आपल्या प्रक्रियेवर, आपल्या प्रणालीवर लक्ष केंद्रित केलं, तरीही उत्तम परिणाम मिळू शकतात. खरं आहे की नाही? जिंकण्याचं ध्येय तर सगळ्यांचंच असतं. पण जेव्हा ब्रिटिश सायकलिंग टीमने फक्त जिंकण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सतत छोट्या सुधारणा करण्याच्या प्रणालीवर लक्ष केंद्रित केलं, तेव्हाच त्यांना ते अभूतपूर्व यश मिळालं. आणि हा या पुस्तकातला सर्वात महत्त्वाचा विचार आहे. जर आपल्याला सवयी बदलण्यात अडचण येत असेल, तर समस्या आपल्यात नाही, समस्या आपल्या प्रणालीत आहे, आपल्या पद्धतीत आहे.
कारण खरं यश हे एखादं ध्येय गाठण्यात नाहीये, तर सतत स्वतःला अधिक चांगलं बनवण्याच्या कधीही न संपणाऱ्या प्रवासात आहे. आता थोडा विचार करा. आज असं कोणता 1% बदल करता येईल जो या प्रवासाची सुरुवात असेल?